हा सामना खूप महत्वाचा राहणार आहे. दोन्ही संघ जर पाहिले तर दोन्ही संघ एक एक सामना इथे मात्र हारून या एकमेकांसमोर खेळताना पाहायला मिळतील. थोडेसे दुखापत होते खेळाडूला. नक्कीच आपण पाहतोय आज धुलीवंदन आहे आणि सर्वांनी आपण पाहिलं तर रंगाचे उधळण करत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे सुद्धा रंगबेरंगी टी शर्ट परिधान करून आपण पाहतोय भुवनेश्वर प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं एक सुंदर असं नियोजन आणि आयोजनबद्ध असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाजी ट्रॅकवर असणार आहे तो सागर. षटक क्रमांक पहिल्या मार्गस्थ असताना पाचवा चेंडू घेऊन येतोय बॅटर मुन्नासाठी. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने अप्रतिम फटका. काय पकडलाय झेल. संपलाय मुन्ना पाटील चा खेळ. डीजे फलकावर आपल्याला पाहायला मिळतील जिथे दोन गडी बाद झालेत. आज आपण पाहिलं तर मुन्ना पाटीलचा दिवस खूप खराब आहे. कारण आज त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं तर मागाच्या सामन्यामध्ये झिरो संख्या गोल्डन डकचा शिकार झाला होता आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतोय पुन्हा एक धावेवर इथे बाद होतो आणि आपल्या संघाला इथे मात्र पाहिलं तर निराशजनक कामगिरी देताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर षटकातील शेवटचा चेंडू असलेला धावसंख्येचा विचार केला तर 2 गडी बाद 3 धावा धावफलकावर. नवीन बॅटर कल्पेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. दोन्ही संघाला हा विजय मिळवणं या सामन्यामध्ये खूप महत्वाचं आहे. कारण दोन्ही संघ जर पाहिलं तर एक एक सामना हरून नक्कीच एकमेकांसमोर भिडताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर असणारा तो सागर. षटकातील हा शेवटचा आणि अंतिम चेंडू राईट आर्मवर विकेटने मारा असेल कल्पेशसाठी. यावेळेस मात्र विकेट करण्याचा प्रयत्न. गुडल्या स्पॉटवर पडलेला चेंडू सरळ एसटी रक्षकात तुषार कांबळेच्या हातामध्ये विसावला जातोय. षटक क्रमांक पहिला आलंय संपुष्टात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होताना पाहायला मिळतोय 2 गडी बाद फक्त 3 धावा सागरचे पाहायला मिळतीये. आता आपण पाहिलं तर पहिला सामना गमावल्यानंतर इथे मात्र आपलं अस्तित्व जर या स्पर्धेमध्ये टिकून ठेवायचं असेल तर नक्कीच आपल्याला इथे चांगला खेळ करणं गरजेचं आहे. तो खेळ पहिल्या षटकामध्ये सागरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. येणाऱ्या 3 षटकामध्ये किती धावा इथे बनवल्या जातील जिथे आपण पाहतोय साई मराठा वॉरियर संघ इथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पद्मज आणि कल्पेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळते. कारण मुन्ना आणि किशोर पाटील हे 2 बॅटर मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर खऱ्या अर्थाने या 2 बॅटरच्या खांद्यावर जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी त्यांना नक्कीच यशस्वीरित्या संपूर्ण करावी लागेल. कारण आपल्या संघाला जर विजयाचे संपादन करायचं असेल तर एक सन्मानजनक स्थितीमध्ये स्कोरबोर्ड नेऊन ठेवणं ही मोठी जबाबदारी या 2 बॅटरच्या खांद्यावर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. अर्थातच गोलंदाज आतिश ज्याने मागाच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती परंतु काही धावेने तो संघ पराभूत झाला होता. परंतु या सामन्यामध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी करण्याची अपेक्षा त्याच्याकडून असेल. पहिला चेंडू राईट आर्मवर विकेटने पंचांचा इशारा येतो. इट्स अ वाईड बॉल. आपण पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून खूप दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजाने केला. थोडासा असफल ठरला आणि याच्याच कारणाने इथे दंडित सुद्धा केलं जात आहे. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. अर्थातच आतापर्यंत 4 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज आतिश. ज्या पद्धतीची गोलंदाजी सागरने केली त्याच प्रकारची गोलंदाजी इथे आतिशला सुद्धा करावी लागेल. कारण कुठेतरी दबाव बनवलाय तो दबाव कायम टिकवणं गरजेचं असताना इथे मात्र पद्मजच्या बॅटमधून येते एक घणाघाती प्रहार. चेंडू सीमा पार आलाय दर्जेदार षटकार.
आपण पाहतो या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या तब्बल 16 या आकड्यावर. गोलंदाजी ट्रॅकवर आतिश इथे मात्र दबावात असणार शंकाच नाहीये, कारण दोन मोठे फटके पद्माच्या बॅटमधून पाहायला मिळतात. तिसरा विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, चेंडू खाली येतो, यष्टीरक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर झेल पाहायला मिळतोय. इथे एक धाव फलकावर घेतली जाईल की दोन आपण पाहिलं तर दोन क्षेत्ररक्षकांना इथे मात्र आपण पाहिलं तर ओके दोन्ही क्षेत्ररक्षक झेल पासून वंचित राहिले. एक धाव फलकावर जोडली जाईल, नोंदवली जाईल. एकच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावती आहे. अर्थातच 17 धाव फलकावर, जे क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आशिव अंक मानला जातो, परंतु हा आशिव अंक कोणत्या संघासाठी असेल हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आतिशला आपण पाहतोय सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक, अर्थातच चौथा चेंडू. हा चेंडू कमबॅक करणारा चेंडू राहिलाय, कारण कल्पेशला बीट करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. दोन चेंडूवर नक्कीच षटकार खाल्ल्याच्या नंतर थोडा अंश का होईना, परंतु इथं गोलंदाज आतिश कमबॅक सुद्धा करतोय. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, 17 धाव फलकावर, म्हणजे 4 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात. षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट, पुन्हा एकदा कल्पेशसाठी हा चेंडू. यावेळेस मात्र खोलात टाकल्याचा प्रयत्न, फॉलोतो मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न असफल राहिलाय. जोपर्यंत फील्ड होतोय तोपर्यंत इथे एक धाव सहजरित्या घेतली जातीये. एकच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळतीये. भारतीय संघ मध्ये आतिश जोपर्यंत चेंडूवर येतोय, फील्ड करतोय, फेकी करेल तोपर्यंत आणखी एक धाव इथे धावफलकावर घेतली जाईल. एकच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत आहे. अर्थातच 26 धावा धावफलकावर, जिथे षटकातील अजून 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश आणि पद्मेश ही जोडी अर्थातच मराठवाडा या संघाची पाहायला मिळतीये. इथे हाफ ट्रॅकर चेंडू यशस्वी, सक्सेसफुल, चेंडू सीमा पार, आलाय षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते तब्बल 32 आकड्यावर. पुढचा चेंडू राईट टर्म राऊंड विकेटने हाफ ट्रॅका चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. इथे नक्कीच निराश असेल कल्पेश, कारण ज्या पद्धतीचं चेंडू होतं नक्कीच पाहिलं आणि नक्कीच बॅटमध्ये घेण्याचा प्रयत्न मधोमध संपर्क झाला नाहीये. बॅटची कडा घेऊन जोपर्यंत डीपचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, फील्ड करेल, तोपर्यंत आणखीन एकेरी धाव, एक सिंगल इथे धावफलकावर घेतली जाईल. धाव संख्या पुढे सरसावते, अर्थातच 33 आकड्यावर. षटकातील अजून हे 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय तुषार कांबळे. षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेटने. यावेळेस मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच काळ हवेत. यावेळेस मात्र होतीये चुकी. पुन्हा एकदा जीवदान मिळतंय पद्मज सारख्या फलंदाजाला. 2 धावा धावफलकावर आणखीन जोडल्या जातील. या 2च्या मदतीने संघाची धावसंख्या तब्बल 35 ऑन द बोर्ड, 35 धावा धावफलकावर,
जिथे 2 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. 35 धावा धावफलकावर. या षटकातील शेवटचा एक चेंडू येणं अजूनही बाकी आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतोय. तुषार कांबळे आणखीन एक चांगला फटका. इथे मात्र जखमेवर मीठ चोललंय. चेंडू सीमा पार. पद्मच्या बॅट मधून आणखीन एक दिमागदार षटकार. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते गोलंदाज अभिला मात्र थोडा अंशिका होईना कमबॅक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीची फलंदाजी दोन फलंदाजच्या बॅटरच्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, कुठेतरी मोठ्या संघाकडे इथे मात्र नक्की आगेकूच करताना हा संघ पाहायला मिळतोय. इथे रोखायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल अभिला. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू पाहायला मिळतोय, वेगवान चेंडू. इथे मात्र विकेट सॅटिस्फाय केली जाते. आणखीन एक विकेटचं पतन. तिसरा खेळाडू क्रमांक 3 बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे. पहिला चेंडू झाला या षटकामध्ये एक धावचीच्या स्वरूपात धावफलक गडी बाद झालेला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने हाफ ट्रॅकर चेंडू. काय जबरदस्त फटका सजवलाय. डीप स्क्वेअरला क्लिअर करत चेंडू सीमा पार. पद्मच्या बॅट मधून आणखीन एक विकेट. षटकार. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो, धावसंख्या दोनच्या मदतीने पोहोचते ती तब्बल 49 या धावसंख्येवर. ओहो, इथे मात्र आडव्या बॅट खेळण्याचा प्रयत्न फसला. या बाईच्या स्वरूपात एक धाव प्राप्त होईल का? यस, एक धाव प्राप्त होती. अर्धे शतक संघाचं कंप्लीट होताना पाहायला मिळते. तब्बल 50 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 4 आपण पाहतो मार्गस्थ आहे. षटकातील 2 चेंडूंचा अजून इथून खेळ येणं बाकी आहे. 50 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने अभि. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेऊन चेंडू डीप अर्थातच थर्ड मॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एक धाव घेतली जाते. दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट. तिसरीचा केला जाईल प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मध्ये येईल. 3च्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते अर्थातच 53 या आकड्यावर. षटकातील आणि या इनिंग्स मधील अंतिम चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 53 धावा धावफलकावर लागल्यात. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर सर्वाधिक धावा ज्या शार्वी 11 संघाच्या नावावर राहिल्या तर 62 धावा पहिल्याच मॅच मध्ये त्याने बनवल्या होत्या. 53 धावा धावफलकावर. षटकातील शेवटचा चेंडू फेस करेल बॅटर पद्मज. धावा धावफलकावर. हाफ ट्रॅक चेंडू बिगेट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र प्रयत्न फसलाय. चेंडू जातोय निर्धाव. षटक क्रमांक 4 आणि पूर्वार्धाचा इथे मात्र खेळ समाप्त झालाय. 11 चेंडू मध्ये 38 धावाची खेळी पद्मच्या बॅट मधून पाहायला मिळतीये.
अर्थातच त्याच्यामध्ये पाहिलं तर 5 षटकार त्यांनी पेश केलेत. धावसंख्येचा विचार केला तर 53 धावा धावपालकावर विजयासाठी. तसंच साई एकविरा 11 या संघाला 54 धावांची गरज. याच दरम्यान विनंती, प्रिंजल फायटर्स संघाचा कर्णधार त्याचप्रमाणे दीपेश 11 संघाचा कर्णधार, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. प्रिंजल फायटर्स विपक्ष दीपेश 11 दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. या संघाला इथे आपण पाहिलं तर 24 चेंडूमध्ये 54 धावांची गरज आहे.
गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो. ह्या गोलंदाज कल्पेश, स्ट्राईक एंडला तुषार, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज अभि. सलामीची जोडी मैदानात. पॉवर प्लेचा पहिला षटक कल्पेशच्या हातामध्ये चेंडू. एक निर्णायक सामना म्हणावा लागेल. याच्यातून नक्कीच आपण जर पाहिलं तर विजय संपादन करावा लागेल. दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना. हो, डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, लेग टाइम मिसिंग, पंचाचा इशारा येतोय. अर्थातच लेग बाईच्या स्वरूपात पहिली धाव इथे धावफलकावर प्राप्त होतीये. एक धावेच्या मदतीने नक्कीच शुभारंभ केला जातो या साई एकविरा 11 या संघाचा. 54 धावांची गरज. तुषार कांबळे एक हार्ड हिटर फलंदाज, त्याच्यासोबत आपण पाहतो अभि याला. या दोन फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. आपण जर पाहिलं तर सुरेख मगाशी फलंदाजी केली होती, ती फलंदाजी मात्र नक्कीच कामाला आलेली नाहीये तुषारची. परंतु इथे मात्र तुषारला आणखीन चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण हा निर्णायक सामना आहे. हो, यावेळेस मात्र खोल्यात टाकलेला चेंडू समोरच्या दिशेने मिडवानला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव घेतली जाईल. 2 चेंडू अखेर 2 धावा धावफलकावर. शांत संयमी सुरुवात नक्कीच झाली आहे पहिल्या षटकामध्ये. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर 2 धावा धावफलकावर कोणताही गडी अजूनपर्यंत गमावलेला नाहीये. दोन्ही बॅटरच्या माध्यमातून एक विचारपूर्वक खेळी नक्कीच पाहायला मिळतीये. 2 सिंगल आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतील. लोअर फुलटॉचा चेंडू समोरच्या दिशेने आला. कार्पेट चेंडू जर पाहिला नंतर डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत फील्ड करतोय तोपर्यंत आणखीन एक सिंगल धावफलकावर घेतली जाईल. एकच्या मदतीने धावफलक पुढे सरसवत आहे. अर्थातच 3 धावा जिथे 3 चेंडूंचा पहिलं षटक मार्कस असताना खेळ झालेला पाहायला मिळतोय. या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज कल्पेश. राईट आर्मवर द विकेटने अभिसाठी. फुल टॉस पद्धतीचा चेंडू बिग हिट करण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आणि हात तर पाहिल्यानंतर झेल मात्र इथे सुटलाय. 2 धावा आणखीन धावफलकावर घेतल्या जातील. 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरसावते. 5 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला. 4 चेंडूमध्ये 5 धावा. आपण जर पाहिलं तर 54 धावा बनवायच्या आहेत. अजून 49 धावांची गरज आहे. परंतु सलामीची जोडी मैदानात आहे. नक्कीच एक जमेची बाजू असणार आहे साई एकविरा 11 संघासाठी. पुढचा चेंडू इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. या डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे मुन्ना पाटील. जोपर्यंत फील्ड करतोय तोपर्यंत एकेरी धाव आणखीन एकदा धावफलकावर घेतली जाईल. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावतीये. अर्थातच भारतीय संघाचा एक अष्ट गोलंदाज युजवेंद्र चहल याचा जर्सी नंबर 6 धावफलकेवर पाहायला मिळतोय. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडू मध्ये आपण पाहिलं तर कशा प्रकारे फायदा उचलेल, कारण आतापर्यंत पॉवर प्लेचं षटक वारगस्त असताना कोणताही मोठा फटका अद्यापपर्यंत आलेला नाहीये. फुल टॉस पद्धतीचा चेंडू डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याला चकून चेंडू वन बाउंस सीमा पार आलाय. दर्जेदार चौकार. ब्रिंजल फायटर्स विपक्ष दीपेश 11. दोन्ही संघाच्या कर्णधाराने चला नाणेफेकी करून घ्यायचे आहे. हा सामना संपल्यानंतर आपल्याला खेळायचा आहे. कृपया विनंती.
पहिल्या षटकामध्ये 10 धावा धावफलकावर. 54 धावांची गरज असताना इथे मात्र पहिलं षटक जर पाहिलं ना तर चांगलं हातलत होता कल्पेश, परंतु शेवटच्या चेंडूवर षटकार दिला आणि त्याच्याच कारणाने 10 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिल्या षटकासाठी आमंत्रण दिलंय दीपेश दिसले याला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय या दीपेश आहे. स्ट्राईक एंडला असेल तो अभि, नॉन स्ट्राईक एंडला तुषार कांबळे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. सलामीची जोडी आहे. 10 धावा धावफलकावर विजयासाठी 34 धावांची गरज. येणारे चेंडू शेष ते 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर दीपेश, राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू हो इथे आपण पाहतो अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डीप्स खेळलेला क्षेत्ररक्षक तैनात. जोपर्यंत चेंडूवर येतोय फील्ड करतोय तोपर्यंत इथे एक धाव सहजरित्या घेतली जाईल. एकच्या मदतीनं संघाची धावसंख्या पोहोचते ते 11 या धावसंख्येवर. की जे एक रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण हा निर्णायक मॅच आहे. निर्णायक मॅच मध्ये आपलं जर या स्पर्धेच्या माध्यमातून अस्तित्व कायम टिकवायचं असेल तर दोन्ही संघाला हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. खूप महत्त्वाचा हा सामना आहे दोन्ही संघासाठी. इथे मात्र हेलिकॉप्टर शॉट डीप मिड विकेटच्या वरून चेंडू सीमा पार. तुषार कांबळे ऑन द फायर. षटकार. धन्यवाद डीजे. या षटकारच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. अर्थातच 17 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय मार्गस्थ आहे. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. षटकातील पुढचा चेंडू ओ हो काय कमबॅक राहिलंय. यॉर्कर लेनचा चेंडू तुषार कांबळे सारख्या फलंदाजाला इथे मात्र बीट केलंय. अप्रतिम कमबॅक राहिलंय दीपेशचं. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर 17 या आकड्यावर. अजूनही षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करतोय गोलंदाज दीपेश. येणाऱ्या चेंडूवर कशा प्रकारे प्रहार केला जाईल, कारण तुषार कांबळे ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. इथे मात्र काय क्रिकेटिंग स्ट्रोक खेळलाय. सी फॉर क्रिकेटला क्लास दर्शवणारा फटका. चेंडू सीमा पार. बिगिट षटकार. पाठवा. रेंजल फायटर संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. दीपेश 11 संघाचा कर्णधार चला कुठे असेल त्याने लगेच बॉक्स मध्ये यायचं आहे. हो 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 काय जबरदस्त फटका सजवलाय. पुन्हा एकदा पाहतोय चेंडू जातोय. आणखीन एक सीमा पार गगनचुंबी षटकार तुषारच्या बॅट मधून. मदतीने संघाची धावसंख्या तब्बल 29 या आकड्यावर. दीपेश दिसल्यावर खऱ्या अर्थाने आक्रमण चढवलं जातंय, कारण 5 चेंडूंचा या षटकामध्ये खेळ पाहिला. 5 चेंडू मध्ये 3 षटकार आणि एक सिंगल. अर्थातच 19 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात या दुसऱ्या षटकामध्ये. काही जबरदस्त फलंदाजी राहिली आहे. तर अर्थातच फलंदाज तुषार कांबळे याच्या बॅट मधून. षटकातील पुढचा चेंडू अर्थातच शेवटचा चेंडू असेल. या षटकातील समोरच्या दिशेने फेकून दिलाय चेंडूला. आणखीन एक बॅक टू बॅकचा हा षटकार पाहायला मिळतोय. षटकारांचे हॅट्रिक संपादन करतोय. या षटकाच्या मदतीने पंचांचा इशारा आलाय. षटक क्रमांक इथे दुसरं संपुष्टात आले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 35 धावा धावफलकावर. जे सलामीची जोडी अजूनही मैदानात.
11 या दोन संघांदरम्यान नाणेफेकी होईल. याच्यानंतरचा होणारा सामना 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. तब्बल 25 धावा दिपेश दिसलेच्या का नक्कीच गोलंदाजी या षटकामध्ये खर्च केल्या दिपेशने. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी किशोर पाटील सज्ज होतोय. पहिला चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेटने अर्थातच अभिसाठी असणार आहे. आपण पाहतोय 54 धावांची गरज आहे. 2 षटकामध्ये 35 धावा इथे बनवल्या गेल्यात. इथे हाफ ट्रॅकर चेंडू आणखीन एक स्ट्रोक. चेंडू सीमा पार आलाय दर्जेदार षटकार. या षटकारच्या मदतीने तब्बल 41 धावा धावपालकावर. काय जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते अभिच्या बॅटमधून, त्याचप्रमाणे तुषार कांबलेच्या बॅटमधून. तुषार कांबलेचा जर विचार केला ना तर आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 षटकार आणि 1 चौकार त्याने पेश केलाय. अर्थातच नक्कीच आपण सामना केलाय. 30 धावा त्याच्या धावपालकावर पाहायला मिळत आहेत. डॉट चेंडू आला आहे. आपण पाहतोय षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलक 41 वर स्थिर पाहायला मिळतोय. 54 धावांची आहे गरज. इथे मात्र नक्कीच विजयाच्या नजदीक जाताना साई 11 एकविरा हा संघ इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक धाव घेतली जाते. दुसरेचा प्रयत्न होईल का? यस. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. दोन्ही बॅटरचं कौतुक करावं लागेल. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. 43 धावा धावपालकावर, म्हणजेच विजयासाठी 11 धावांची आहे गरज. येणारे चेंडू 9 चेंडू शिल्लक असतील. 9 चेंडू 11 धावा. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचाने दंडात्मक कारवाई केली आहे. अर्थातच 1 धावपालकावर आणखीन नोंदवली जाईल. 1च्या मदतीने 44 धावा धावपालकावर. 10 धावांची आहे गरज. 9 चेंडू शेष. फुलटॉस चेंडू, फुलटॉसवर फुल टोल वसूल केलाय. आणखीन 1 अभिच्या बॅटमधून आलाय षटकार. या षटकारच्या मदतीने आपण पाहिलं ना तर नक्कीच विजय आणि साई 11 एकविरा या संघाचा मधीचं अंतर पाहिलं तर 4 धावेंचा अंतर शिल्लक असेल. 4 धावेंची आहे गरज. 8 चेंडूंचा खेळ बाकी. सुरेख फलंदाजी या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र बेगीट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पाहिला थर्डमॅनला थोडासा फ्लंबल होतो. 1 धाव घेतली जाईल. दुसरीचा केला जाईल प्रयत्न. 2 धावा आणखीन जोडल्या जातील. 7 चेंडू आणि 2 धावेची गरज. 7 चेंडू आणि 2 धावा बनवायचे आहेत. फलंदाज होतोय बाद. पहिल्या विकेटचं पतन. खूप उशीर झालाय नक्कीच म्हणावं लागेल. 6 चेंडू आणि 2 धावा इथे बनवायचे आहेत. सहा चेंडू आणि 2 धावा इथे बनवायचे आहेत साई एकविरा 11 या संघाला. हो हो हो, काय रिवर्सचा अटप केला. चेंडू हवेत आहे. इथे हा झेल सुटलाय. 1 धाव इथे धावपालकावर जोडली जाईल. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. अर्थातच आपण पाहतोय 53 धावा धावपालकामुळे स्कोर इक्वल झालाय. 1 धावेची गरज आहे. 5 चेंडू शेष आहेत या सामन्यामध्ये. अजूनही 1 धाव बनवायची आहे. निखिल नो चेंडू पंचाने घोषित केला. सामना विजय होतोय. अर्थातच साई एकविरा 11 हा संघ इथे विजय होतोय. विजयी संघाचे अभिनंदन तसेच पराभूत संघाचे सुद्धा कौतुक. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. आपण पाहिलं तर या मॅच मध्ये 54 धावांची गरज होती आणि ज्याने 8 चेंडू मध्ये
31 धावा ज्याने बनवल्या, नाबाद सुद्धा राहिलाय तो फलंदाज तुषार कांबळे ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. विनंती आहे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठाजवळ यायचं आहे. चालू होणारा सामना प्रिंजल फायटर्स विपक्ष दीपेश 11 या दोन संघांदरम्यान हा सामना चालू होईल.